विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय प्रतिमाताई परदेशी, मंचावर उपस्थित असलेल्या आदरणीय वैशालीताई, आदरणीय धनंजय जी, उपस्थित सर्वच मान्यवर, समोरही बसलेले अनेक मान्यवर, खूप थोर माणसं काही समोर आहेत, सर्वच जण, या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय अशोकजी राणा साहेब, आणि इथं जमलेल्या माझ्या सर्व बायोलॉजिकल बंधू भगिनींनो, मला या संमेलनाला म्हणजे याही संमेलनाला बोलवलं याबद्दल पहिल्यांदा तर किशोरदादा आणि प्रतिमाताई यांचे अतिशय मनपूर्वक आभार। मी काल रात्रीपासून विचार करत होतो ऍक्च्युली, आणि बऱ्याच गोष्टी घडत होत्या, म्हणजे व्यक्तिगत बाबतीत पण घडतात, बाहेरही घडत असतात, पण व्यक्तिगत काही गोष्टी अशा घडत होत्या की लक्षात येत होतं की, कारण असं होतं की बऱ्याच ठिकाणी भाषणांना जातो आणि भाषण झाल्यानंतर वगैरे खूप जण फोटो काढतात, फोटो काढल्यानंतर खूप आवडलं, तुम्ही खूप चांगलं बोललात, खूप अग्रेसिव्ह बोललात वगैरे वगैरे सगळेजण म्हणतात, खूप भारावून गेलो, खूप प्रेमात पडलो वगैरे काय काय बोलतात, पण नंतर ज्या वेळेला जे बोललो आहे त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची वेळ येते त्यावेळेला ते मागे हटतात। आणि मग असं मला वाटलं, काल रात्रीपासून मी तो विचार करत होतो की कदाचित आपण उद्या असं जाहीर करावं की हे माझं सार्वजनिकरित्या केलेलं शेवटचं भाषण असेल, यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मी भाषण करायला जाणार नाही, जे बोलतोय ते करण्यासाठी प्रत्यक्ष काहीतरी ऍक्शन बनली पाहिजे, काहीतरी कृती कार्यक्रम बनला पाहिजे, आणि तो कृती कार्यक्रम बनवणं, तो बनणं यासाठी म्हणून जे काही करता येईल सगळीकडे फिरून, राज्यभर फिरून, आणि मग त्याचा काही का परिणाम होईना, पण असं बोलत किती दिवस राहायचं आणि ऐकणाऱ्यांनी ऐकत किती दिवस राहायचं, ते कुठेतरी कृती कार्यक्रमात यायला हवं, कारण की इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अनेकांना अजूनपर्यंत त्या निर्माण झालेल्या परिस्थितीचं गांभीर्य कळलेलं नाही, त्याचं भान अजूनपर्यंत आलेलं नाही, आणि किती प्रचंड धोका अगदी येणाऱ्या काळामध्ये, काही महिन्याच्या काळामध्ये आपल्या समोर असणार आहे याचीही कल्पना नाही। आणि म्हणून असं वाटतंय की राजकीय पक्षांना तर नाहीच नाहीये, पण निदान आपल्याला याची काहीतरी जाणीव असायला पाहिजे, याचं भान असायला पाहिजे, आणि ते जर आहे आपल्याला समजतंय तर निदान त्यासाठीचा काहीतरी कृती कार्यक्रमामध्ये त्याचं रूपांतर करणं, म्हणजे विद्रोही साहित्य संमेलनामध्ये येणं, याच्यामध्ये विद्रोहाचे विचार ऐकणं, विद्रोहाचे विचार सांगणं, पण विद्रोह करणं हा जो भाग आहे तो यापुढे येण्याच्या काळामध्ये करायचा, हे मी माझ्या स्वतःच्या मनाशी ठरवलं, आणि म्हणून मी असं म्हटलं की हा आता कदाचित शेवटचं भाषण आहे असं आपण समजू। कालच मी ती व्हॉट्सअपवरती एका कार्यक्रमाची पत्रिका होती, इथंच औरंगाबाद संभाजीनगरलाच, काल काहीतरी म्हणे संविधान प्रचार आणि प्रसाराचं एक काहीतरी कार्यक्रम झाला, आणि तो घर फडणवीस आला होता, आणि अनेकांची घरं फोडणारा तो इथं येऊन आला, आणि तो इथं संविधानाचा प्रचार करणार, आणि त्याच्याच पक्षाचे दिवटे घोषणा देत होते की 400 पार झालं तर संविधान बदलून टाकू म्हणून। आणि अशा पद्धतीने शहाजूकपणा हा कसा दाखवायचा, आणि हे करत असताना तिकडे प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये 30 डोकी एकत्र येतात, आणि ते 30 दिवटे असं म्हणतात की 12 वर्ष आम्ही 12 वर्ष 12 महिने 12 तास काम केलं, आणि आता हिंदू राष्ट्रासाठी म्हणून आम्ही नवीन संविधान त्याचं बनवलंय आणि ते तिथे जाहीर करणार। हा जर महाराष्ट्राचा गृहमंत्र्यामध्ये दम असेल तर त्या प्रयागराजमध्ये अशी घोषणा करणाऱ्यांच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा खटला भर, आम्ही तक्रारदार बनायला तयार होतो। हे होऊच कसं शकतं या देशात की कोणीतरी एका धर्मावर आधारित 30 जण 12 करून या देशाचे 12 लावण्यासाठी म्हणून एक हिंदू धर्माच्या, हिंदू राष्ट्राच्या संविधानाची घोषणा करतं, आणि हे इथं भारताच्या संविधानाचा प्रचार आणि प्रसार करायला येतं। हे विरोधाभास राखतात जाणीवपूर्वक सतत। हे रावण 10 तोंडाचा होता, हे 1000 तोंडाचे आहेत, 1000 डोक्यांचे आहेत, प्रत्येक डोकं प्रत्येक तोंड वेगवेगळं बोलत राहतं, समोरचा मनुष्य कन्फ्यूज राहतो, आणि मध्य भाग जो आहे नागपूरला रेशीम बागेत
तो त्याला जे करायचंय ते करत राहतो पुढे. आणि म्हणून अनेक वेळेला ही गोष्ट मी बोलत राहिलो की आतापर्यंत 2014 पासून सतत सर्वजण हा विचार करत राहतात की त्या मोदीचं काय करायचं, शहाचं काय करायचं, फडणवीसचं काय करायचं. हे तिघ जण म्हणजे लक्षणं आहेत, आजार नाही. आजार रेशीम बागेत ते नागपूरला, त्या आजारावरचाच उपचार झाला पाहिजे. हे बास आपोआप लक्षणं सगळी दूर होतील. पण केव्हा तरी या ऍक्शन प्लॅन साठी म्हणून आपण आता यायला हवं. हा आजचा जो विषय आहे, संविधान आणि भारतीय लोकशाहीला असलेला कॉर्पोरेट मनुवाद्यांचा धोका, हा फक्त कॉर्पोरेट मनुवादी नाही राहिले ताई. आता ज्युडिशियल मनुवादी आले, आता मीडिया मधले मनुवादी आले. हे अनेक वेगवेगळ्या अंगाने हा हायड्रा येतो, तशा पद्धतीने हे आता येत आहेत आणि पूर्णपणे या संविधानात्मक उभ्या केलेल्या व्यवस्थेचा कब्जा घ्यायचा आणि पुन्हा एकदा तीच व्यवस्था त्यांना अभिप्रेत असलेली वर्ण वर्चस्वाची, ब्राह्मण्यवादाची ही इथं उभी करायची. यासाठीची ही सगळी धडपड चाललेली आहे. आणि म्हणजे आता अर्थसंकल्प सादर झाला केंद्र सरकारचा. अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियाने इकॉनॉमिक सर्व्हे सादर केला. एक त्या गेल्या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण. वर्तमानपत्रवाले, मुख्य प्रसार माध्यम, मेनस्ट्रीम मीडिया मधले सगळेजण आकडेवाऱ्यांच्या बातम्या करतात. पण मला माहिती आहे, कारण मी माध्यमात काम केले, डेव्हिल लाईज इन द डिटेल्स. त्याच्या तपशिलामध्ये सैतान लपलेला आहे. आणि तपशील काय सांगतात? इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया असं सांगतो की ग्लोबल वॉर्मिंगचा भारताला त्रास होतोय कारण भारतामध्ये नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या वाढतेय. हे इकॉनॉमिक सर्व्हेचं काम आहे का? नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या वाढते हे इकॉनॉमिक सर्व्हे सांगतो. आणि म्हणून ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंजचा आपल्याला त्रास होतोय. त्याच्या पुढे जाऊन अत्यंत संतापजनक वाक्य आहे आणि त्यात त्यांनी दिलंय की आम्ही भारतात सर्व्हे केला, लोकांना मुलगा व्हावा याची इतकी अपेक्षा असते की मुलगा जन्माला येईपर्यंत ते मुली जन्माला घालत राहतात आणि मग मुलगा जन्माला आला की मुली मग ते अपत्य घालणं बंद करतात. आणि अशा भारतामध्ये या नरेंद्र मोदी या म्हणजे काय म्हणायचं अमानवी, नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानाच्या सरकारने केलेल्या सर्व्हेमध्ये त्यांनी वापरलेला शब्द आहे हा इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये की भारतामध्ये 2 कोटी अनवॉन्टेड डॉटर्स आहेत. नकोशा झालेल्या मुली 2 कोटी आहेत. हे शब्द भारत सरकार वापरतं इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये. संताप येतो. ओल्या बांबूनी फटके मारले पाहिजे यांना. हे या पद्धतीने बोलणार. आणि आर्थिक सर्वेक्षणामध्ये 2 कोटी नकोशा झालेल्या मुली, कोणाला नकोशा झाल्या आहेत? सरकारला नकोशा झाल्या असतील तर मारणार आहात का त्यांना? ही कुठली भाषा आहे? पण या पद्धतीने इकॉनॉमिक सर्व्हे म्हणतो. ते पुढे जाऊन सांगतात चायनाचा जीडीपी जास्त आहे, सिंगापूरचा जीडीपी जास्त आहे, व्हिएतनामचा जीडीपी जास्त आहे, कारण या 3 देशांमध्ये लोकशाही नाही. ही प्रस्तावना आहे का हुकुमशाही आणण्याची? ही प्रस्तावना आहे का या देशाचं संविधान डिस्कार्ड करण्याची? ही तुम्ही सुतोवाच करत आहात का या गोष्टीचं? आणि मग लोकशाही असलेले इतर देश जे प्रगती करतायत, ज्यांचं पर कॅपिटा जीडीपी म्हणजे भारताचा दरडोई उत्पन्न किती आहे? $2200-2300. बांगलादेशाचं $2900 आहे आणि अमेरिकेचं $80,000 आहे. लोकशाहीच आहे ना. तिथं परवा ट्रम्प बोलला तर कालपासून त्याच्या विरोधामध्ये सगळेजण रस्त्यावर उतरायला लागले. अभिनेते मला पुण्यामध्ये बोलावलं होतं त्या टिळक रोडला. तर टिळक रोड एक हिंदू राष्ट्र आहे, तिथल्या त्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये. आणि तिथं बोलावलं आणि तिथं हा असाच विषय अभिव्यक्ती स्वातंत्र्य. म्हटलं अमेरिकेमध्ये एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की रॉबर्ट डिनेरो सारखा अभिनेता हॉलिवूडचा हा उघड असं बोलू शकतो की डोनाल्ड ट्रम्प इज अन ॲसहोल. आणि मला कितीही वाटत असलं की मोदी इज अन ॲसहोल तर मी नाही म्हणू शकत. असं मला किती का वाटे ना, पण हे मी नाही म्हणू शकत. तेवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथं नाहीये. हे कळतं, हे मी जे बोललो याचाही अर्थ लोकांना कळतं. पण या पद्धतीने फ्रेम करायला लागतं ना. हे असं फ्रेम का करावं लागतं? कारण या प्रत्येक गोष्टीवरती, या प्रत्येक स्वातंत्र्याचा आपल्याला मिळालेल्या गळा दाबणं चालू आहे. हे एक एक टप्प्याने पुढे जाणार. नंतर तो
नॉन बायोलॉजिकल संसदेत भाषण करून सांगतो, या देशातल्या गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांचं कल्याण कर अशी मी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करतो. तू कशासाठी बसलाय ड्युट्या? सांग ना मग. मी नालायक आहे, मला हटवा इथून. ते महालक्ष्मीच्याच भरोसे राहा, मेरे भरोसे मत रहो. हे उघडपणाने पंतप्रधान बोलतात संसदेमध्ये स्वतःची जबाबदारी टाळून. आणि मग हेच जर असेल तर या देशातल्या गरिबांनी स्वतःचीही काळजी केलेली आहे, देशाचीही काळजी केलेली आहे, या पुढेही करेल. यांच्यासाठी तो आश्रित नाहीये. तो इकॉनॉमिक सर्वे असं सांगतो की गव्हर्नमेंट शुड गेट आउट ऑफ द बिझनेस. आणि कोणत्या बिझनेस मधून गेट आउट? तर कामगारांचे वर्किंग आवर्स किती असावे, कामाचे तास किती असावेत, त्यांना आठवड्याची सुट्टी असावी की नाही, ती द्यावी की नाही, त्यांना महिन्याचा पगार द्यावा का रोजंदारीचा पगार द्यावा, ते परमनंट करावे का नाही करावे, त्यांना वर्षामध्ये बोनस द्यावा का नाही द्यावा, त्यांना पगारी सुट्ट्या असाव्या की नाही असाव्या, हे आता खासगी क्षेत्रावर सोडून द्या. गव्हर्नमेंट शुड गेट आउट ऑफ द बिझनेस, हे इकॉनॉमिक सर्वे म्हणतो. आणि हा कॉर्पोरेट मनुवादाला जन्म घालण्याचा प्रकार सरकार करत आहे. या देशातल्या कामगारांना, मजुरांना आठवड्याची सुट्टी मिळाली पाहिजे, कामाचे तास 8 तास असले पाहिजेत, वर्षातून एकदा बोनस द्यायला पाहिजे, पगारी रजा असायला हव्यात. हे कायदे करून घेण्यासाठी आपलेच बाप लढले आणि त्यांनी हे हक्क इंग्रजांकडून मिळवून दिले. आणि हे आता निघालेत याला संपूर्ण गोष्टीला डिस्कार्ड करायला. हे कॉर्पोरेट मनुवादाचे जन्मदाते असे आहेत. याच्या अनेक अनेक फॅक्टर्स आहेत पुढे. मग नारायण मूर्ती सारखा माणूस म्हणतो की सायबेरियामध्ये ट्रेनमधून फिरत असताना मला तिथलं दारिद्र्य दिसलं आणि मला फार मन विषण्ण झालं. का भारतात नव्हतं का? भारतातलं दारिद्र्य बघावंसं वाटलं नाही. आणि हे भाषण हे बोलल्याच्या दुसऱ्या दिवशी इन्फोसिसनी 26,000 कर्मचारी कामावरून काढून टाकले. 26,000 का? 96,000चा त्याचा कॅश बॅलन्स आहे त्या कंपनीचा. तू 26,000 कामगारांना कमी कामात पगार देऊ शकत नव्हता. त्यांना दारिद्र्यामध्ये ढकलायला निघाला तुझ्या देशातल्या लोकांना. आणि तुझा उत्पन्न, तुझा प्रॉफिट शाबूत राहावा म्हणून कामगारांनी 100 तास काम करावे. तो एल&टीचा सुब्रमण्यम तो असं सांगायला लागला की रविवारी सुद्धा काम केलं पाहिजे, घरी जाऊन बायकोचं काय तोंड बघायचंय का? तुझ्या बायकोचं तोंड नसेल बघण्यासारखं, आम्हाला काय करायचंय त्याच्याशी? तू नको बघूस. आणि कसं का असे ना, जर त्या माणसाला त्याच्या घरी त्याच्या बायकोच्या समोर त्याच्या मुलांच्या समोर बसून मनाला हलकं वाटणार असेल तर त्याला बसू दिलं पाहिजे. तू कोण अडवणारा? पण अशा पद्धतीने वेठबिगारी आणायची, हे सर्व कायदे रद्द करण्याची भाषा करायची, त्याचं सुतोवाच करायचं, हे म्हणजे आर्थिक सर्वेक्षणातून करायचं. आणि म्हणून मी म्हटलं की म्हणजे हा कॉर्पोरेट मीडियातून कसा मनुवाद आणतो याची बातमी केली कोणी? या आर्थिक सर्वेक्षणामधल्या या गोष्टींची एकाही माध्यमांनी देशभरात बातमी केली नाही, कोणत्याही भाषेतल्या केली नाही. याच्यावर ना चर्चा झाल्या, ना डिबेट झाल्या, ना काहीच झालं. हे या पद्धतीने वारंवार आणलं जात आहे. आता परवा LICला 84,000 कोटी रुपयाचं नुकसान सहन करायला लागलं. स्टॉक मार्केट ज्या दिवशी पडायला सुरुवात झाली, या LIC मध्ये पैसे कोणाचे आहेत? या देशातल्या सर्वसामान्य माणसाचा इन्शुरन्स आहे, त्याचा प्रीमियमचा पैसा तिथे आहे. आणि त्या LICला सक्ती केली गेली अदानीचे शेअर्स विकत घ्यायला, आणि तो गडगडाला लागला तेव्हा यांचे 84,000 कोटी रुपये बुडले. या कॉर्पोरेट्सला यांना संरक्षण मिळावं म्हणून सामान्य माणसाच्या बचतीवरती दरोडा घातलाय. आणि तो या नरेंद्र मोदींनी घातलाय, तो या निर्मला सीतारामन, मी निर्दयी सीतारामच म्हणतो, त्यांनी हा घातलेला आहे. अशा पद्धतीने हे करायचं, हा मनुवाद अशा पद्धतीने लादायचा. आणि हे प्रत्येक ठिकाणी पाहायला लागतंय. ही खरोखर गंभीर गोष्ट आहे आणि अत्यंत अस्वस्थ, बेचैन करणारी आहे. या कॉर्पोरेट मनुवादाचं एक रूप आपण काय पाहिलं? कृषी कायदे आणले होते आणि संपूर्ण कृषी, संपूर्ण या देशातली शेती ही कशी या कॉर्पोरेटच्या नफ्यासाठी चालेल. कारण त्याच्या आधीची 1.5-2 वर्ष कोविडमध्ये गेली आणि कोविडच्या काळामध्ये
म्हणजे ऍग्रिकल्चर सोडलं तर कल्चर पासून सर्व सेक्टर्स ही नुकसानीमध्ये होती, जी निगेटिव्ह ग्रोथ मध्ये होती. फक्त ऍग्रिकल्चर 4.5% ग्रोथ दाखवत होतं. मग जिथं इतक्या आपत्तीमध्ये, इतक्या महामारीमध्ये सुद्धा जिथं ग्रोथ आहे, तो सेक्टर सुद्धा आता कॉर्पोरेटच्या गळ्यामध्ये बांधायचा. आणि म्हणून त्या कृषी कायदे आणले गेले. पुन्हा एकदा या देशातला सर्वसामान्य शेतकरी हा रस्त्यावरती उतरला, अत्यंत अहिंसक पद्धतीने आंदोलन केलं आणि अत्यंत अभिनव आंदोलन केलं. हे पहिलं आंदोलन असं होतं. त्याच्या आधीची अनेक आंदोलनं या सरकारने मोडली, पण हे कृषी आंदोलन असं होतं की या शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा गृहमंत्री होता, या आंदोलनाचा प्रोपगंडा मिनिस्टर होता, या आंदोलनाचा इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर होता, या आंदोलनाचे 2.5 लाख व्हॉट्सअप ग्रुप होते, या आंदोलनाचा अन्न पुरवठा मंत्री होता, या आंदोलनाचा आरोग्य मंत्री होता. पॅरलल कॅबिनेट त्यांनी आंदोलनापुरती चालवली आणि म्हणून ते यशस्वी झाले. आणि त्यांनी दाखवून दिलं की ज्या ज्या वेळेला या देशातला गरीब ठाम उभा राहतो, त्यावेळेला कितीही उन्मत्त झालेली व्यवस्था असेल तरी तिला तो खाली झुकवतो. आणि त्यांनी हा आदर्श घालून दिलाय. हा येणाऱ्या काळामध्ये विद्रोह जो करायचा आहे त्याचा पाया त्या आंदोलनाने दाखवलाय की तो कसा असायला हवा. हे सर्व शिकायचं आणि टिपून घेण्याच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आत्ता म्हणजे कृषी कायदे ढोंग म्हणून का होईना, माझी तपश्चर्या कमी पडली असं म्हणून त्या नॉन बायोलॉजिकलला मागे घ्यावे लागले. पण आता नॅशनल पॉलिसी फ्रेमवर्क फॉर ऍग्रिकल्चर मार्केटिंग असा एक नवीन समिती बनवली आहे. आणि या नवीन समितीने पुन्हा तेच कृषी कायदे या फ्रेमवर्कच्या अंडर पुन्हा आता इंट्रोड्यूस करणार. हे आता येणाऱ्या अधिवेशनांमध्ये याच्या पुढचा भाग हे यूजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननी त्या नवीन रेकमेंडेशन पाठवल्या. आता त्याची मुदतही संपली, 6 फेब्रुवारी पर्यंतच आक्षेप मागवले होते. आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की आतापर्यंत राज्य सरकारच्या कायद्याप्रमाणे काम करणारी विद्यापीठं, त्यांचा कुलगुरू, राज्य सरकारची जी समिती ज्यात राज्यपाल एक भाग असतो, ती समिती राज्य सरकारची जी नेमते विद्यापीठाच्या कुलगुरूंना, यापुढे राज्यपालांची समिती असेल. आणि राज्यपालांच्या समितीमध्ये राज्यपाल, यूजीसीचा एक मेंबर आणि विद्यापीठाच्या प्रशासनाचा एक सदस्य, हे 3 जण असतील. ते ठरवतील विद्यापीठाचा कुलगुरू कोण. आणि त्यात अशी आणखीन एक निर्लज्ज ओळ दिलेली आहे की या येणाऱ्या हे होणारे विद्यापीठाचे कुलगुरू यांचा शिक्षण क्षेत्राशीच संबंध असावा हे जरुरी नाही. म्हणजे विद्यापीठाचा कुलगुरूचा शिक्षणाशी संबंध असावा हे जरुरी नाही. तो शाखेतून डायरेक्ट झाला कुलगुरू तरीही चालेल. प्राध्यापक होण्यासाठी जी किमान पात्रता नेटची परीक्षा आहे, ती नेटची परीक्षा यापुढे कंपल्सरी नाही. ती पास केलेली नसेल तरीही चालेल, त्या परीक्षेला बसला नसेल तरीही चालेल. शाखेतून डायरेक्ट वर्गात प्राध्यापक हा शिक्षण क्षेत्रावरचा आहे. याच्यामध्ये आपण ऑलरेडी पाहतोय अभ्यासक्रमांमध्ये कसे बदल केले जात आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये डार्विनचा थेअरी ऑफ इव्होल्युशन काढून टाकला, उत्क्रांतीचा नियम. आणि पुत्र कामेष्टी यज्ञावरती 15 मार्काचा प्रश्न आहे. पुत्र कामेष्टी येणाऱ्या काळामधल्या डिलिव्हरीज या यज्ञ करून केल्या जातील, करू देणार का? आणि मग या अकलेच्या दिवाळखोरांना परदेशात कोणी उभं करेल का? यांना विश्वगुरू व्हायचंय आणि पाठीमागं सरकून ते पुत्र कामिष्टीचे यज्ञ शिकायचे आहेत. पण हे शिक्षण क्षेत्रामध्ये करणार आहेत. हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतंय. या महाराष्ट्रातल्या 66,000 शाळा बंद केल्या, 3 लाख शिक्षक बेरोजगार केले. त्या 3 लाख शिक्षकांच्या 3 लाख बायकांना लाडकी बहीणचे 1500 दिले. म्हणजे नवऱ्याचं उत्पन्नच काढून घेतलं. आणि या शाळा का बंद केल्या? सरकारकडे पैसा नाहीये त्या शाळा चालवायला. आणि नाशिकला आता 2 वर्षांनी कुंभमेळा होणार, त्याचं बजेट करतायत 34,000 कोटी. 34,000 कोटी. 2,000 कोटी नाही म्हणून शाळा बंद.
आणि 34,000 कोटी मध्ये नाशिकचा कुंभमेळा करणार, अंगाला राख फासलेले गांजा ओढणारे नागडे रस्त्यावर फिरणार आणि त्यांना कुठला कायदा नाही। इथे एखाद्या मुस्लिम भगिनीला तिचा डोकं जर झाकायचं असेल तर हिजाबला बंदी, हिजाब नाही करायचा, डोक्यावरती ते कापड नाही बांधायचं, स्कार्फ नाही बांधायचा आणि यांना नागडं फिरायची परवानगी। ते शाहरुख खानच्या पोराला त्याच्या मैत्रिणीच्या बुटाला 6 ग्रॅम गांजा लागला म्हणून 2 महिने तुरुंगात। इथं कुंभमेळ्याला या म्हणावं, मी घेऊन जातो, टनाटनानी ट्रक ट्रक भरून आणतात गांजा। आणि याच्यासाठी हे करायचंय। आणि अशा कुंभमेळ्यांमधल्या घोषणा काय करणार? त्या पहिल्यांदा प्रयागराजला या महंतांनी मागणी केली, पत्रकार परिषद घेऊन मागणी केली की या कुंभमेळ्यामधल्या सुविधा अपुऱ्या आहेत। दुसऱ्या दिवशी योगी आदित्यनाथनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं 8 लाख कंडोम सरकारतर्फे वाटू। अबे काय चाललंय, काय चाललंय हे? ते म्हणतायत काय, तुम्ही घोषणा काय करतायत? हजारोनी माणसं चेंगरून मेली। हे गेल्याही कुंभमेळ्याला आम्ही नाशिकला पाहिलं, मीच त्या बातम्या त्यावेळेला केलेल्या आहेत। 35-36 जण सकाळी 7 वाजता चेंगराचेंगरी झाली। त्या ज्ञानदास महाराजनी हत्तीवरून चांदीची नाणी फेकली, खाली लोक चेंगरून मेले 36 जण। 7:30 वाजता त्या सर्व बॉडीज नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या लॉबीत ठेवल्या होत्या। दुसऱ्या दिवशी 4 वाजता त्यावेळेला छगन भुजबळ आणि RR पाटील मंत्री होते, ते नाशिकला आले, त्यांनी जाहीर केलं की मृतांना 5-5 लाख रुपये देऊ। प्रत्येक डेड बॉडी क्लेम करायला ताई 5-5 जण आले। 36 तास कोणीही त्या डेड बॉडी क्लेम केल्या नव्हत्या। 36 तासानंतर प्रत्येक प्रेत माझं सांगायला 5-5 जण आले। हा धर्म आहे तुमचा? त्या कुंभमेळ्यामध्ये 166 म्हातारा म्हातारी असे होते ज्यांना आई वडिलांनी त्यांच्या मुलांनी तीर्थयात्रेला नेतो म्हणून आणलं आणि गर्दीत सोडून दिलं। ओक्सा बोक्षी रडत होते, अत्यंत हतबल, डोकं काम करत नाही, स्मरणशक्ती साथ देत नाही, खिशात दमडा नाही आणि सर्वात जास्त दुःख पोटच्या पोरांनी तीर्थयात्रेच्या नावाखाली इथं आणलं आणि सोडून दिलं गर्दीत। त्या गाडगे महाराजांच्या आश्रमामध्ये त्यांना 2 वेळचं खायला सुरुवात झाली। आज त्यातले 50-60 जण जिवंत आहेत फक्त। ती गाडगे महाराजांची धर्मशाळा जे करते ना, तो धर्म आहे खरा। ते गर्दीत असं लावारी सोडून देणं आई बापाला, हा धर्म नाही आहे। पण हे होणार आणि याच्यासाठी सरकार 30-30 हजार कोटी देणार आणि माझ्या भावा बहिणींच्या शिक्षणासाठी 2,000 कोटी यांच्याकडे नाही, देवट्यांकडे। हे अशा पद्धतीने सरकार चालवणार। ही प्रत्येक गोष्ट हे आता या कॉर्पोरेट मनुवादाची किती, हे आत्ता हे गेले होते ना अमेरिकेला, बघितलं आपण सगळ्यांनी कसं हसू झालं। त्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न काय विचारला, हे उत्तर काय देतायत की आम्ही लोकशाही तंत्र आहे आणि काय वसुदैव कुटुंबकम मानतो। म्हणजे उद्या एखाद्या चोराला पकडलं आणि त्याला म्हटलं तू चोरी का केलीस त्या घरात जाऊन, तो म्हणेल विश्वची माझे घर। तसं झालं, यांनी तिकडे जाऊन सांगितलं, प्रश्न विचारला अदानींनी अमेरिकेत केलेल्या भ्रष्टाचाराचा, हे म्हणतात विश्वची माझे घर। म्हणजे तुम्हाला काय लायसन दिलं का कुठेही जाऊन भ्रष्टाचार करा? त्याच्यानंतरचा प्रश्न बांगलादेशाबद्दल विचारला। आता वेगळ्याच परीक्षेची तयारी केली होती, प्रश्न वेगळाच आला, तो प्रश्न कळलाच नाही। आणि तो प्रश्न जेव्हा कळला नाही त्यावेळेला असं बस स्टँडवरती बस चुकलेले असतात ना लोक, तसं बस चुकल्यासारखा चेहरा करून इकडं तिकडे पाहायला लागले। मग डोनाल्ड ट्रम्प म्हणे की हा प्रश्न तुम्हाला विचारलाय पण याचं उत्तर मी देतो। आणि याच्या पुढचं वाक्य लक्षात घ्या, याच्या पुढचं वाक्य तो डोनाल्ड ट्रम्प त्या पत्रकाराला उद्देशून म्हणाला की आय कम्प्लिटली अग्री विथ यू, दिस इज ग्रॉस इनकॉम्पिटन्स। हे देशाच्या पंतप्रधानाला त्याच्या तोंडावर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बोलतो, दिस इज ग्रॉस इनकॉम्पिटन्स। आणि तेही याला कळत नाही, त्याच्यावरही हा असतो। केवढी शरम वाटावी अशी गोष्ट आहे। आणि त्यानंतर भारत काय करतं, 90 मिलियन डॉलरचं F-35 विमान
जी तो अमेरिकेचा अदानी जो आहे एलॉन मस्क, तो म्हणतो इट इज अ स्क्रॅप. त्यांनी स्क्रॅप म्हटलेलं विमानं $89 मिलियन भारत 100 विमानं विकत घ्यायचा करार करतो. आणि त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स असलेलं सुखोई 57 हे रशिया भारताला ऑफर करत होतं $35 मिलियन विथ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. पण हे लोटांगण का घातलं? कारण याच्या अडाणीचा जीव वाचवायचा आहे ना. याच्या अडाणीच्या विरोधामध्ये तिथं केस आहे न्यूयॉर्कला. मग यांनी केलेल्या $250 मिलियन भ्रष्टाचारासाठी या देशाचे $900 मिलियन गेले तरी चालेल. पण घालीन लोटांगण वंदीनं चरण डोनाल्ड ट्रम्पच्या आरत्या तिथं जाऊन. हे भारतातल्या कॉर्पोरेट मनुवादाला संरक्षण देण्यासाठी हे कुठल्याही थराला जाऊ शकतात, याचं इतकं मोठं उदाहरण आहे. हे झालं म्हणजे हे तिकडे जाण्याच्या आधी एक विमान भारतात आलं होतं त्या इल्लीगल इमिग्रंट्सचं. हे आल्यानंतर 3 विमानं आली. काल 4थं विमान 200 जणांना घेऊन निघालं. हातापायात बेड्या, कमरेला साखळदंड बांधलेले, आणि जे शीख बांधव होते त्यांच्या पगड्या सुद्धा काढून घेतल्या. इतका प्रचंड अपमान होतो या देशात. पण या देशात अशा वेळेला देशाचा अपमान होतो त्यावेळेला या मनुवादी संघटनांपैकी कोणी उभं राहत नाही, बोलत नाही. कारण आता देशाची अस्मिता किंवा देशाभिमान हा त्यांनी रिडिफाईन केलाय. तो अभिजनांचा असेल तरच तो देशाचा अपमान, तो बहुजनांचा झाला तर तो देशाचा अपमान नाही. त्यामुळे शीख समुदायातल्या लोकांना पगड्या उतरवून आणलं तो यांचा अपमान नाही. या देशातल्या नागरिकांना जे कष्टच करायला तिकडे गेले होते त्यांना हातापायात बेड्या आणि साखळदंड बांधून देशामध्ये परत पाठवलं जातंय गुन्हेगारासारखं. तो या देशाचा अपमान नाही. सावरकर बद्दल काही बोलले की मग तो देशाचा अपमान. हे रिडिफाईन झालंय, लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो, त्याचे तुकडे तुकडे होतात, तो पुतळा पोकळ होता हे दिसून येतं. त्यावेळेला यांच्यापैकी कोणीही बोलत नाही ना. तो मनोहर बापाचं नाव माहित नाही, कुलकर्णी. मी मला एका ठिकाणी बोलावलं होतं आणि मला म्हणे ते संभाजी भिडेंवरती तुम्ही टीका करता. म्हटलं हो करतो. तो म्हणे का बरं, त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का? म्हटलं मग आहे की, मला पण आहे ना. पण त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला पण आहे. माझ्या स्वातंत्र्यात मी टीका करतो. आणि मोहनदास करमचंद गांधी यातलं करमचंद आम्हाला माहिती आहे, याचं नाव याच्या पुढे मी मनोहर बापाचं नाव माहित नाही कुलकर्णी असं घेऊ का? काय काहीतरी म्हणे. म्हटलं मग तुम्हाला माहिती आहे का नाव? तर म्हणे नाही माहिती. म्हटलं मग त्यालाही माहित नाही म्हणून तो लावत नाही. मग याच्या पुढे तसंच नाव घेऊ आम्ही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो तेव्हा ना भिडे बोलतो, ना एकबोटे बोलतो, ना फडणवीस बोलतो. आज तागायत माफी मागितली नाही फडणवीसने, कोणी बोलत नाही. महात्मा फुले सावित्रीमाईंचा अपमान तो भगतसिंग कोश्यारी अत्यंत अश्लील भाषेत करत होता. त्यावेळेला यांच्यापैकी कोणाच्याही थोबाडातून शब्द निघाला नाही त्या कोश्यारीचा निषेध करायला. हे रिडिफायनिंग अस्मितांचं हे होऊ द्यायचं नाही. हे होऊ द्यायचं नाही. हे खरोखर लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि यांनी किती का माफीपत्र लिहिना, यांना आयुष्यातली शिक्षा ही महिलेवरती बलात्कार करण्याची झालेली का असेना, प्रयत्न केल्याची. यांच्या सत्याबद्दल तुम्ही बोलायला लागलात की यांना तो राष्ट्राचा अपमान वाटायला लागतो. यांनी किती का खोटारडा इतिहास सांगायचा प्रयत्न करेना, त्याबद्दल उघडकीस आणायला लागलात की त्यांना तो राष्ट्राचा अपमान वाटायला लागतो. पण या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. हे ब्रॉडकास्ट बिल आता आणणार. ब्रॉडकास्ट बिल मध्ये तुम्ही फेसबुकवर पोस्ट केली तर ती फेसबुकवरची पोस्ट सुद्धा जर सरकारच्या विरोधात असेल तर देशद्रोहाचा गुन्हा असेल, तुम्हाला अटक केली जाईल. मला तो एक जण वेडा मला म्हटला की तुझं युट्यूब चॅनल बंद करतील ते बिल आणून. म्हटलं करू दे ना, मी झाडावर चढून बोलेन, मी गच्चीवरून बोलेन, मी चौकात स्टूल घेऊन फिरेन. माझं चॅनल बंद कराल, माझं बोलणं कसं बंद कराल? अजिबात ते होणार नाही. त्यामुळे हे ब्रॉडकास्ट बिल आता जनसुरक्षा कायद्याचा ताई ऑर्डिनन्स पाठवलाय ऑलरेडी राज्यपालांकडे, 8-15 दिवसामध्ये येईल. हे म्हणतील ती संघटना बेकायदेशीर आणि हे म्हणतील त्या संघटनेच्या बैठकीसाठी तुम्ही हॉल दिलात, त्यांची बैठक अरेंज करून दिली, त्यासाठी काहीतरी मदत केली तर हे सगळे गुन्हे असतील. आणि त्यासाठी 3 वर्ष 2 लाख रुपये
ते 7 वर्ष 5 लाख रुपये एवढी शिक्षा असेल, या कायद्याच्या विरोधात न्यायालयात सुद्धा जाता येणार नाही असं ऑर्डिनन्स मध्येच लिहिलंय. म्हणजे ही माझ्या संविधानाने हा मला दिलेला हक्क की या गोष्टींच्या विरोधात मी न्यायालयात जाऊ शकतो, हा कायदा असा, हा ऑर्डिनन्स सांगतो की याच्या विरोधात तुम्हाला न्यायालयात जाण्याची सुद्धा परवानगी नाही. हा ज्युडिशियरीतून केलेला हल्ला आहे आपल्यावरचा. आणि हे प्रत्येक क्षेत्रात करतायत, प्रत्येक क्षेत्रात. मी मगाशी जे म्हटलं, म्हणजे बदलापूरला त्या 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवरती बलात्कार केला जातो. त्या शाळेचा मालक, त्याचं आडनाव आपटे, राहुल आपटे, तो छत्रपतींचा पुतळा जो पडला त्याचा शिल्पकार जयदेव आपटे, हा राहुल आपटे, गांधींचा खून करणारा नारायण आपटे, हे सगळे एकाच खोळाचे कसे काय? आणि तो राहुल आपटे आज तागायत फरार आहे, आज तागायत. आणि यातला एकमेव साक्षीदार जो होऊ शकत होता, त्या अक्षय शिंदेला गोळ्या घातल्या, त्याचा खून केला. आणि अक्षय शिंदेचा खून करायच्या वेळेला सांगितलं काय होतं की त्यांनी पिस्तूल काढलं पोलिसाच्या होल्स्टर मधलं आणि गोळ्या मारल्या. आणि आता रिपोर्ट सांगतो की पिस्तुलीवरती अक्षय शिंदेच्या फिंगरप्रिंटच नाहीयेत. म्हणजे पुरावा हटवला राहुल आपटेला वाचवण्यासाठी. आणि त्यावेळेला बदलापूरमध्ये होर्डिंग लावले होते या फडणवीसचे, हातात पिस्तूल घेतलेले, बदलापुरा असे. खारघरमध्ये एका मंदिरामध्ये मंदिराच्या पुजाऱ्यांनी बलात्कार केला. काय झालं त्या केसचं ऐकलं का पुढे? काही नाही. अशा घटनांच्या बातम्या नंतर माध्यम करणार नाहीत. अशा घटनांबद्दल राजकीय पक्षाचे नेते विधानसभेत बोलणार नाहीत, चर्चा करणार नाहीत. कारण तो आरोपी त्या अभिजन वर्गातून येतो. मग बाकी दुसरं कोणी केलेलं असेल तर त्याच्याबद्दल वाटेल ती चर्चा करतील. अक्षय शिंदे मारूनच टाकला. परभणीमध्ये हत्याच केली ना पोलिसांनी, इन्स्टिट्यूशनल मर्डर केला ना परभणीत. काय त्याच्याबद्दल पुढे बोललं जात आहे? खुशाल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विधानसभेमध्ये धादांत खोटं बोलतो, धादांत खोटं बोलतो. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये लिहिलेलं असून की इंजुरीजच्या शॉकमुळे त्याचा मृत्यू झाला असं लिहिलेलं असून तो म्हणतो की त्याला मारहाण नाही झाली. हा खोटारडेपणा करण्याची हिम्मत राज्याच्या मुख्यमंत्र्यामध्ये सुद्धा होते. याचं कारण हा विद्रोह अजून रस्त्यावरती झालेला दिसत नाही. आणि आता तोच घडवायचा आहे, व्हायलाच हवाय तो कोणत्याही परिस्थितीत. याच्यामध्ये शक्ती मिलला मुंबईमध्ये एक घटना घडली होती. शक्ती मिलमध्ये बलात्कार झाला आणि त्या पीडिता सुदैवाने तिचा जीव वाचला. तिने कंप्लेंट केली. हा उज्ज्वल निकम होता वकील. या उज्ज्वल निकमची अत्यंत घाणेरडी बाईट आहे चॅनलला दिलेली की मी त्या आरोपींना विचारलं कुठे कुठे बलात्कार केलास त्या मुलीच्या शरीरावर, आणि त्यात तो पुढे वर्णन करून विचारतो. ही गलिच्छ प्रवृत्ती आहे. आणि हा नंतर त्यांचा उमेदवार बनतो, हा पुन्हा नंतर सरकारी वकील बनतो. पण हे नॉर्मलाइज करायचंय ज्युडिशियरीत. आणि मग अशा घटना किती दिसतात. गुजरात हायकोर्टाचा एक जज समीर दवे, त्या समीर दवेच्या समोर एक केस येते. 16 वर्षाची मुलगी बलात्कारित झालेली, मागासवर्गीय समाजाची, जी गर्भवती राहिली, तिचा गर्भपात करण्यासाठीची परवानगी मागणारा अर्ज कोर्टामध्ये दिल्यानंतर हा समीर दवे तिला सांगतो मनुस्मृती वाच, मनुस्मृतीचा अभ्यास कर. हे तर काहीच नाहीये. हे न्यायाधीश बोलतो गुजरात हायकोर्टचा. अलाहाबाद हायकोर्टामध्ये एक केस होते, त्याच्यामध्ये सुद्धा त्या आरोपींनी लग्नाचं आमिष दाखवलेलं मुलीला, त्यातून ती गर्भवती राहिली म्हणून ती तिथं कोर्टामध्ये जाते. त्याच्यावरती हा म्हणतो मी तिला लग्नाचं प्रॉमिस केलं होतं पण लग्न नाही करत, कारण तिला मंगळ आहे आणि मंगळ असलेल्या मुलीशी लग्न केलं तर माझा तर लगेच मृत्यू होईल. याच्यावर हायकोर्टाचा जज काय सांगतो? हायकोर्टचा जज लखनौ विद्यापीठातल्या
ज्योतिषशास्त्र विभागाला सांगतो की खरंच या मुलीची कुंडली तपासून पहा की तिला मंगळ आहे का नाही. ही या देशाच्या न्याय व्यवस्थेची अवस्था झालेली आहे. ही अवस्था झालेली आहे आणि म्हणून याचा गंभीर विचार व्हायला हवा. हे जे सत्यमेव जयते होतं ना न्याय व्यवस्थेचं आणि देशाचं ब्रीद, ते आता यतो धर्मोस्ततो जया असं बदलून टाकलंय ऑफिशियली. की आतापर्यंत आपण म्हणत होतो किशोरदादा आहे, आपण भेटल्या तुम्ही म्हटलात सत्य की जय हो. सत्यमेव जयतेचा अर्थच तो आहे, सत्याचाच विजय होणार. आणि यांचं नवीन स्लोगन सांगते यतो धर्मोस्ततो जया, धर्माचाच विजय होणार. मग ती किती का असत्याची बाजू असे ना, हे परिवर्तन होत आहे. आणि हा म्हणून मी म्हटलं हा ज्युडिशियरी मधून सुद्धा मनुवाद कसा आणला जातोय. त्या अलाहाबादच्या त्या आरोपीचं नाव गोविंद राय आणि त्या अलाहाबाद हायकोर्टच्या जजचं नाव ब्रिजराज सिंग, आणि तो लखनौ विद्यापीठाला शिफारस करून सांगतो की खरंच हिचा मंगळ आहे की नाही पहा. या स्थितीपर्यंत न्यायालय आणून ठेवलेली आहेत. ते बाकीच्या अनेक गोष्टी आहेत ज्या निर्णयांमध्ये काय झालं आणि त्याच्याबद्दल खूप काही बोलता यायला पाहिजे. चंद्रचूडांसारखा माणूस म्हणजे काही न्यायाची आणि सत्याची संविधानाची चूडच नाही त्याला. तो उघड भाषण करून सांगतो की मी रामाची प्रार्थना केली बाबरी मशिदीचा निकाल देत असताना, आणि मी रामाला म्हटलं की मला मार्गदर्शन कर, मी निकाल काय देऊ. आणि त्याचा आत्ता बीबीसीने इंटरव्ह्यू घेतला, त्याच्यात त्या भाषणाचा व्हिडिओ आहे उपलब्ध. त्याचा आत्ता बीबीसीने इंटरव्ह्यू घेतला, त्यात तो असं म्हणतो मी असं बोललोच नाही, हे धादांत खोटं आहे. मग तो कोण बहुरुपया होता का जाहीर भाषण करणारा? आणि असेल बहुरुपया तर शोधून काढा. देशाच्या चीफ जस्टिसला बदनाम करायचा प्रकार होतोय. आणि बाबरी मशिदीच्या निकालामध्ये सुद्धा हाच असतो त्या पॅनलवरती, राफेलच्या निकालामध्ये सुद्धा हाच असतो त्या बेंचवरती, लोयांच्या प्रकारामध्ये सुद्धा हाच असतो त्या बेंचवरती. हे सगळे योगायोग आहेत का? यातला एकही योगायोग नाही. हे व्यवस्थितपणे केलेलं आहे. हा शक्तिकांत दास एम.ए. हिस्ट्री, रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होता, इतिहासामध्ये एम.ए. केलेला माणूस. तो आता रिटायर झाला. कालपासून त्याला पंतप्रधानांचा इकॉनॉमिक ऍडवायझर म्हणून नेमलाय. या माणसाने गेल्या 6 महिन्यात, रिटायर होईपर्यंतच्या 6 महिन्यात या देशाच्या परकीय गंगाजळीतले 140 बिलियन डॉलर खर्च केले रुपया घसरू नये म्हणून. म्हणजे 25% परदेशी परकीय गंगाजळी यांनी 6 महिन्यात उडवली आणि तरीही रुपया घसरला. कारण पंतप्रधान असं म्हटले होते की रुपयाची किंमत आणि पंतप्रधानाची आबरू ही कशी घसरते बघा. तो रुपया थांबलाच नाही, कारण पंतप्रधानाची आबरू घसरणं थांबतच नाहीये. आणि म्हणून ही अवस्थेपर्यंत येऊन बसलं. याच्यामध्ये क्षमा सावंत नावाची मुलगी, मी तिला 3-4 वेळा भेटलो अमेरिकेत. म्हणजे अमेरिकेमध्ये किमान म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, किमान वेतनाचा कायदा, मिनिमम वेज ऍक्ट, हा अमेरिकेमध्ये क्षमा सावंत या महाराष्ट्रातल्या मराठी बहुजन मुलीच्या कष्टामुळे आला. तिथं किमान वेतनाचा कायदा नव्हता, तो क्षमा सावंतमुळे आला. आणि क्षमा सावंतनी सीए एनआरसीला विरोध केला म्हणून आता तिची आई 82 वर्षाची अत्यावस्था आहे भारतात. तिला भारत सरकारने विजा दिला नाही. भारत सरकारने तिला विजा नाकारला. अमेरिकेमध्ये पुलिट्झर फाउंडेशन तर्फे कास्टिझम इन युनायटेड स्टेट्स, अमेरिकेमधला जातीयवाद, बाबासाहेब बोलले होते ना की हे मनुवादी जिथं जिथं जातील तिथं तिथं जात घेऊन जातील. हे अमेरिकेमध्ये रोज घडतंय, प्रत्येक कॉर्पोरेटमध्ये घडतंय. आणि पुलिट्झर फाउंडेशननी कास्टिझम इन युनायटेड स्टेट्स वरती फंडिंग केलेलं एक प्रोजेक्ट बनवून घेतलं. ती जी अय्यर नावाची मुलगी ते प्रोजेक्ट करत होती, मी 6-7 वेळेला तिने मला बोलवलं, तिथं आम्ही भेटलो 12-12 तास. आणि ही मुळात कास्टिझमची जन्म कुठून होतो इथपासून ती सुरुवात झाली. फार रामायण महाभारतापासूनच्या गोष्टी तिला सांगायला लागल्या. तिला काहीच माहित नव्हतं, ती अमेरिकेतच जन्माला आलेली होती
की हा जातीयवाद कसा कुठून कुठपर्यंत आहे आणि तो किती विषारी आहे. आणि हा पुलिट्झर फाउंडेशनने रिपोर्ट केलेला आहे. आणि या कास्टिझमच्या बद्दल हीच क्षमा सावंत वेगवेगळ्या काय म्हणतो आपण त्याला लोकल काउन्सिल्स तिथं ती कायदे करून घेते की या राज्यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचं कास्टिझम चालणार नाही, कंपन्यांमध्ये करायला लावते. याचा राग या दिवट्यांना. ती अमेरिकेतला कास्टिझम संपवायचा प्रयत्न करते, पण यांना इथं तो हवा आहे ना, म्हणून क्षमा सावंतला व्हिसा देणार नाही. आणि या प्रत्येक गोष्टीमध्ये हे करत असताना मोनोपोलीज आणायच्या. हेल्थमध्ये काय बघितलं आपण, आरोग्यामध्ये कोविड आलं त्यावेळेला हा दिवटा आपल्याला सांगत होता टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा, दिवे बंद करा. माझं संविधान मला सांगतं वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवा, ते मूलभूत कर्तव्य आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन संपवत होता. टाळ्या वाजवायला सांगत होता, थाळ्या वाजवायला सांगत होता. आणि त्याचं निर्बुद्ध स्पष्टीकरण बाहेर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत फिरत होतं की रेझोनन्स होतो आणि मग ती रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी वाढते आणि मग त्या रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीमुळे विषाणू मरतात. त्या कुंभमेळ्यातले का नाही मेले? आता जो बॅक्टेरिया झाला, हे सगळे शंख वाजवत होते ना 1.5 कोटी, का रेझोनेट नाही झालं? 50 बॅक्टेरिया लेवल 50 असेल तर ते आंघोळीच्या योग्य पाणी आहे असं समजलं जातं. 50 पेक्षा जास्त असेल तर आंघोळीसाठी अयोग्य. प्रयागराजला नदीमध्ये असलेलं बॅक्टेरियाचं प्रमाण किती आहे कल्पना तरी करू शकता का? 49,000. त्याची लिमिट आहे 50. आणि हे काय म्हणणार की त्या पाण्यात आंघोळ केली की आतापर्यंतची पापं धुतली जातात. तिथं पापं धुवायची, लगे रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे फोडायला घेतल्या यांनी, नवीन पापाला सुरुवात. अरे 12 वर्ष पाप नका ना करू, कशाला करायला लागेल असल्या डुबक्या आंघोळ्या, आणि तेही अंगाला राख फासलेल्या गंजड्यांबरोबर. त्यात महिलांच्या स्नानाचे व्हिडिओ ऑनलाईन विकणारे तीन गुजराती गुजरातमध्ये पकडले गेले, हिंदू. इतकी तर विकृत मानसिकता आहे या सगळ्यातली. आणि हे कोविड सारख्या महामाऱ्या येतात त्यावेळेला ते सगळं मोनोपोलिस्टिक करून दिलं जातं की याच कंपन्या बनवणार, याच कंपन्या देणार, त्याचं वितरण राज्य सरकार म्हणजे भारत सरकारच कोणाला किती द्यायचं हे ठरवणार. आणि ते 800 रुपयात 1 लस तुम्हाला विकत घ्यायला लागणार, 1600 रुपयात 2 लस, 1 बूस्टर डोस, आणखीन 800 रुपये. माझ्या जन्मापासूनच्या सगळ्या लसी मी मोफत घेतल्या, फुकट घेतल्या. आणि फुकट घेतलेल्या लसी घेऊन सुद्धा मला कधीही कुठेही होर्डिंग बघावं लागलं नाही, थँक्यू नेहरूजी, थँक्यू इंदिराजी, थँक्यू राजीवजी. इथं माझ्या पैशानी मी लस घेतली आणि बाहेर कटआउट लावलेला थँक्यू मोदीजी. ही मोनोपोली क्रिएट केली. आणि विचार करा, या देशामध्ये समजा 100 कोटी लस दिल्या, प्रत्येकाने 2 डोस घेतले, मी 50 कोटींनीच घेतल्या असं समजतो. 100 कोटी लस आपल्या भारतातल्या समजा लोकांनी घेतल्या, याची रक्कम किती झाली आणि ती कशी कोणाच्या घशात, आणि मग लगेच ती कंपनी इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेणार. हे मोनोपोलिस्टिक प्रॅक्टिसेस करणारं सरकार, हा कॉर्पोरेट मनुवाद, हे दरवेळेला घडलं. मागच्या वेळेला 2023ला हे मोदी व्हाईट हाऊस मध्ये येणार होते, जेवायला बोलावलं होतं, आणि त्याच्या विरोधात प्रोटेस्ट करून भाषण करण्यासाठी तिथल्या 75 सिनेटरनी मला बोलावलं. 23 जून हे आतमध्ये जेवत होतं, बाहेर आम्ही प्रोटेस्ट करत होतो, भाषण करत होतो. ही येडी अंजना ओम मोदी म्हटली होती ना, ती आली धावत. तुमने देखा क्या मोदी जी ने बाइडेन की बीबी को हीरा दिया? मतलब खुद की बीबी को तो जीरा भी नहीं दिया, और बाइडेन की बीबी को हीरा भी मेरे ही कमाई से दिया, मेरे ही टॅक्स से दिया, खुद ने तो कुछ कमाया ही नहीं है. यांनी तर आयुष्यात काही केलंच नाही. ही बेरोजगारी आपल्याला प्रश्न पडतो, कारण हाच सांगतो छाती वडवून की आयुष्याची 35 वर्ष मी भीक मागून खाल्ली. ज्यांनी कधी स्वतःचं पोट सुद्धा स्वतःच्या कमाईनी भरलं नाही, तो काय रोजगार निर्माण करून देईल तुम्हाला? यांनी कधी बायको सांभाळली नाही, यांनी कधी आई सांभाळली नाही, हा रोजगार देणार आहे?
हा आपल्याला निर्माण करायचा आहे आणि आता त्याचे मार्ग आपण निर्माण करायचे, तेच आपण शोधायचे आहेत. या महिलांच्या घटनांबद्दलच्या या इतक्या म्हणजे ती एक मिश्रा नावाची महिला जज, ती असं म्हणते की आपल्या धर्मग्रंथांमध्ये महिलांना अत्यंत आदराचं स्थान दिलेलं आहे. त्याच्यानंतर छत्तीसगडचा हायकोर्टाचा न्यायाधीश असा निकाल देतो, अल्पवयीन मुलीबरोबर लग्न झालेलं आणि डोमेस्टिक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मॅरिटल रेपची केस नवऱ्यावर झालेली, आणि त्यात जज असं सांगतो की मुलगी जर 15 वर्षाची खालती नसेल, 15 वर्षाच्या पुढची जर मुलगी असेल तर नवऱ्याने कुठल्याही प्रकारे तिच्याशी संबंध ठेवले तरीही तो बलात्कार म्हणता येणार नाही. म्हणजे काय, न्यायालय सांगतंय वापरा, फक्त वय बघा 15च्या वरचं आहे की नाही, हे न्यायालय सांगतंय. आणि मग हे कुठून येतं, हे तिथूनच येतं जे म्हणतात स्त्रीचा सन्मान करणं ही विकृती आहे. हे सावरकर म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल की कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान करणं ही शिवाजीची विकृती होती. म्हणजे सावरकर ती उपभोग्य वस्तू आहे असंच समजत होते, आणि त्यातून न्यायाधीशाची हिंमत होते अशी सांगायची की वापरा. हा विचार येतो कुठून, बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, हा मनुवाद आहे, आणि हा मनुवाद सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवला. आणि मग आपल्याला या घटना पाहायला मिळतात ठिकठिकाणी, हाथरस असेल, कठुआ असेल, उन्नाव असेल, प्रत्येक ठिकाणी. याचा जन्म कुठे आहे, या विकृतीमध्ये आहे. आणि न्यायाधीश सांगायला लागतात खुशाल अशा पद्धतीचं स्पष्टीकरण. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. LIC प्रायव्हेटाईज करून टाकली, LICचे जे काही ऍसेट्स होते ते सगळे अडाणीच्या गळ्यामध्ये बांधून टाकले. त्या अडाणीच्या गळ्यामध्ये भारतामधले उद्योग देऊन टाकले, सायलोज देऊन टाकले. आता कृषी उद्योग देण्याचं काम चाललेलं आहे. अंबानींसाठी काय काय करून झालंय आपल्याला माहितीच आहे. त्यांनी त्यांच्या संपत्तीचं अत्यंत विभत्स प्रदर्शन त्या पोराच्या लग्नात केलं. आणि त्या पोराच्या लग्नात प्रदर्शन करत असताना भारतातला मेनस्ट्रीम मीडिया काय करत होता, राहुल कवल हा मनमोहन सिंगांना फार जोरात प्रश्न विचारत होता. पण तिथं गेल्यानंतर अंबानींचं ते कार्ट, ते छोटा हत्ती, तो त्याला दाखवत होता त्यांनी पाळलेला हत्ती, आणि सांगत होता की हत्तीचं जेवण इथं बनवलं जातंय. आणि राहुल कवल त्यांना म्हणतो मी खाऊन पाहू का ते. अरे लाचार, इतका राग येतो हे सगळं पाहून, कीव येते. म्हणजे या मनुवाद्यांच्या, या नॉन बायोलॉजिकल नरेंद्र मोदीच्या बुटावरती जर का 20 सांडलं तर दुसऱ्या दिवशी 100 मेलेले पत्रकार सापडतील की काय अशी भीती वाटते. इतकी भयंकर अवस्था. कोण काय चाललेले, तो इथं बिल गेट्स येतो, ते बिल गेट्सला हे फोन दाखवतं नॉन बायोलॉजिकल, आणि त्याला सांगतं मी फोटो काढला ना की ते फोटो बूथ मध्ये जातं, तुमचा काढला की बघा आपोआप तुमच्या बूथ मध्ये जातो. आणि AI आमच्याकडे जुनच आहे, आम्ही आईला, AI म्हणजे आई, आम्ही आईला, मातेला आम्ही आई म्हणतो. कोणाला बोलतोय बाबा. म्हणजे मी सांगू, बुद्धिमत्ता ही कृत्रिम असू शकते, इंटेलिजन्स हा आर्टिफिशियल असू शकतो, स्टुपिडिटी ही नॅचरलच असते. मूर्खपणा नैसर्गिकच असतो. आणि मग तो समोर बिल गेट्स असो का आणखीन एलॉन मस्क असो का डोनाल्ड ट्रम्प असो का आणखीन कोणीही असो. मागच्या वेळेचा वर्षाचाच तो किस्सा होता. ते या बायडेन आणि यांचं डिनर होतं, आणि तिथल्या प्रोटोकॉल प्रमाणे ते आफ्टर डिनर स्पीचच्या वेळेला टोस्ट करतात शॅम्पेन. तर बायडेननी शॅम्पेनचा ग्लास उचलल्यानंतर यांनी तो रिकामा ग्लास उचलला. मी तिथं हजर होतो, माझ्याकडे रेकॉर्डेड आहे कॉन्व्हर्सेशन. बायडेननी यांनी ग्लास उचलला त्यावेळेला बायडेन असं म्हटले की तुमच्या हातातला ग्लास जर रिकामा असेल, इफ इट इज अन एम्प्टी ग्लास, देन यू शुड होल्ड इट इन युअर लेफ्ट हँड, नॉट राईट हँड.
रिकामा असेल तर तो डाव्या हातात पकडा, हा त्यांचा प्रोटोकॉल आहे. त्यांनी सांगितलं. त्याच्यावरती हे हा 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 हा. त्याच्यावरती बायडन म्हणे नो आय एम नॉट किडिंग. त्याच्यावरती हे पुन्हा हा 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 हा. तेव्हा मला कळलं रॉंग नंबरला मिस कॉल देणं काय असतं. बायडेननी कसा रॉंग नंबरला मिस कॉल दिला. आणि ही स्थिती आहे. आणि हे बोलणार आम्ही विश्वगुरु होतोय, आम्ही हे होणार, आम्ही ते होणार, अखंड भारत करणार. अबे तुझा परराष्ट्र मंत्री, तुझा संरक्षण मंत्री संसदेमध्ये गेल्या अधिवेशनात प्रश्नाला उत्तर देत असताना असं लिहून देतो की लद्दाख मधली 33,000 चौरस किलोमीटर जमीन चीननी ताब्यात घेतलेली आहे. कसला अखंड भारत करताय? आधी लद्दाख तर अखंड राहू द्या, आधी मणिपूर तर अखंड राहू द्या, तिथल्या अत्याचारांकडे बघा. पण त्या मणिपूरचं जंगल, त्या मणिपूरच्या जंगलांमधली खनिज संपत्ती ही याच अदानी आणि अंबानीच्या घशात घालायची, पुन्हा कॉर्पोरेट मनुवादाचा फायदा करून द्यायचा. म्हणून हजारो लोक मेले तरी चालतील. मृतांच्या ढिगाऱ्यामधून ऊर्जा मिळवणारा पंतप्रधान आहे हा. 27 फेब्रुवारीला गोधरा झालं. 27 फेब्रुवारीला गोधरा झालं. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हे झालं आपलं पुलवामा. 27 फेब्रुवारीलाच यांनी बालाकोटवर हल्ला केला म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर कुंभमेळ्यामधले बळी गेले. आता या कुंभमेळ्यात बळी गेले, कोविड मधले बळी गेले. मृतांच्या ढिगाऱ्यावरतीच राज्य करणारा मनुष्य आहे आणि तीच मानसिकता आहे. आणि म्हणून स्वतः कबूल करतो की मी अमानवी आहे. नॉन बायोलॉजिकलचा अर्थ दैवी असा नाही. नॉन बायोलॉजिकल म्हणजे अमानवी. हे अमानवी शक्ती आहे, ही अमानवी सत्ता आहे. आणि मनुवाद सुद्धा अमानवी आहे. आज यांची युती झालेली आहे, यांची गाठ झालेली आहे. येणाऱ्या काळात आपल्याला वाटेल ती किंमत द्यावी लागेल तरी चालेल. मी आता ह्याच्या आधीच्या दोन्ही वेळा तेच सांगितलं. आणि आता म्हणून सुरुवातीला मी सांगितलं, आता परत सांगतो, हे शेवटचं भाषण. यानंतर भाषण नाही, याच्यानंतर रस्त्यावरच काय वाटेल ते होईना. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी अन्याय कराल त्या त्या ठिकाणी पोहोचू. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही रोखाला पाहाल लोकांना, त्या त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला आडवे येऊ. आमच्याच वाडवडिलांनी शेवटी रक्त सांडलंय, स्वातंत्र्य मिळवलंय. आमच्याच वाडवडिलांनी माणसाला प्रेम करायला शिकवलंय. आमच्याच बापांनी आम्हाला सांगितलं लोकशाही हा धर्म, संविधान हा धर्मग्रंथ, सत्याचा शोध हा जगण्याचा मार्ग, आणि प्रेम करणं हीच पूजा. आयुष्य उधळून करू, माणसांवर प्रेम करू, आयुष्य उधळून टाकू. इथं द्वेषाला जागाच राहू देणार नाही. आणि हा मनुवाद तो कॉर्पोरेट्सच्या मार्फत, तो ज्युडिशियरीच्या मार्फत, तो माध्यमांच्या मार्फत, ज्या ज्या मार्फत तुम्हाला आणण्याचा प्रयत्न करायचा असेल तो प्रत्येक प्रयत्न आम्ही उधळून लावू. आणि हा विचार आहे, हा हे निरंजन नाही किंवा हे आम्ही इथं एका मंचावरती बसलेले सगळे समविचारी म्हणतो असं नाही. हे काय आहे मुद्दा. एक छोटी कविता मुद्दाम मी सांगतो. हे या येड्यांना कळत नाही. यांना वाटतं, माझी ताई आत्ता गारगोटीला सभा होती कोल्हापूरमध्ये. मी तिथं गाडीतून उतरल्याबरोबर पोलीस 20-22 जण हजर, माझ्या हातात नोटीस, राजकीय पक्षावर टीका करायची नाही, राजकीय नेत्यावर टीका करायची नाही, भावना दुखवायच्या नाहीत, अटक करू. मी म्हटलं तुम्ही 20-22 जण आहेत, आतमध्ये या हॉलमध्ये रेकॉर्डिंग करा आणि बघा मी काय बेकायदेशीर बोलतो. मग आज गेल्यानंतर मी म्हटलं आपल्या टॅक्सच्या पैशांनी पगार मिळवून स्वतःचं पोट भरणारे हे खाकी वर्दीतले हे असं समजतात की निरंजन टकलेला त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य घाटावरच्या पंडितांनी लिहून दिलेलं आहे काय. माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात मिळालेलं आहे. हे मोहताज नाहीये तुमचा, अजिबात मोहताज नाहीये. आणि का राजकीय नेत्यांवर टीका करू नको म्हटलं, कारण तुमचा गृहमंत्री त्याच्या बायकोच्या ऑर्केस्ट्राची तिकीट तुम्हाला विकायला लावतो म्हणून टीका नको करू. तो नागपूरचा गुरांचा डॉक्टर तो असं म्हणतो की राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली तो स्वातंत्र्य दिन. मग ते राम मंदिर इंग्रजांनी बांधून दिलं असं तरी चाललं असतं का तुला. इंग्रज निघून जाणं हे स्वातंत्र्य वाटत नाही.
इंग्रज निघून गेल्यानंतर या देशातल्या स्वातंत्र्यांनी या देशाची लोकशाही निर्माण केली, या देशाचं संविधान निर्माण केलं, या देशाच्या संविधानाने या देशातल्या शेवटच्या माणसाला हक्क आणि अधिकार दिले. हे तुम्हाला स्वातंत्र्य मान्य नाहीये, ही खरी तुमची अडचण आहे आणि ही तुमच्या बुडाला लागलेली खरी आग आहे. तेव्हा त्यांना मी तिथं म्हटलं हिम्मत असेल ना तुमच्यात, मला नोटीस देऊ नका, या नोटिशीचे बोळे करून मी तुमच्या तोंडावर फेकेन. हा, आणि अटक करून म्हटलं कोणाला सांगता अटक करू? हा देश तुरुंगात जाऊन जाऊन स्वतंत्र झालाय, 10,000 वेळा तुरुंगात जायला तयार आहे. जे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या माणसाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात कधी गेलेच नाहीत, त्यांना तुरुंगाचं भय दाखवा. हे आम्हाला नका दाखवू. त्यांच्यातला कोणीच गेला नाही या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बळी. हे आम्हाला आमच्या बापजाद्यांनी माणसावरती प्रेम करायला शिकवलं, आम्ही अतोनात प्रेम करू. हे जे स्त्री सन्मानाबद्दल बोलतो, आम्हाला माहिती आहे स्त्री सन्मान काय. हे तुमचं जे उपभोग्य वस्तू समजणारे पूर्वज आहेत ते नाही. त्या स्त्रीच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, महत्वाकांक्षा या सगळ्याचा सन्मान करायचा, तिचा होकार आदराने स्वीकारायचा, तिचा नकार नतमस्तक होऊन स्वीकारायचा. हे तिचं स्वातंत्र्य आणि हा तिचा सन्मान. प्राणपणाने या सन्मानासाठी आम्ही लढू. आणि हेच विचार आपल्या लोकशाहीला पण एक ठेवतील, आपल्या संविधानाला पण टिकवतील आणि आपल्याला सुद्धा माणूस म्हणून जगणं आपलं कायम ठेवतील. अन्यथा आपलं माणूस म्हणून असणंच यांना नकोस आहे. आणि म्हणून एकदम छोटी एक कविता. मैं कोई मुल्क नहीं हूं कि जला दोगे मुझे, मैं कोई दीवार नहीं कि गिरा दोगे मुझे, कोई सरहद भी नहीं कि मिटा दोगे, ये जो दुनिया का पूरा नक्शा मेज पर तुमने बिछा कर रखा है, इसमें कावाक लकीरों के सिवा और कुछ भी नहीं. तुम मुझे इसमें कहां ढूंढ रहे हो? मैं एक अरमान हूं दीवानों का, सख्त जा ख्वाब हूं कुचले हुए इंसानों का. लूट जब हद से सिवा होती है, जुल्म जब हद से गुजर जाता है, मैं अचानक किसी कोने में नजर आता हूं, किसी सीने से उभर आता हूं. आज से पहले भी तुमने मुझे देखा होगा, कभी मशरिक में, कभी मगरिब में, कभी शहरों में, कभी गांवों में, कभी बस्तियों में, कभी जंगल में. मेरी तारीख ही तारीख है, कोई ज्योग्राफिया नहीं. और तारीख भी ऐसी कि जो पढ़ा ही नहीं जा सकती, लेकिन फिर भी लोग छुप छुप कर पढ़ते हैं. कि मैं गालिब कभी मगलूब हुआ, कातिलों को कभी सूली पे चढ़ाया मैंने, और कभी आप ही मसलूब हुआ. फर्क सिर्फ इतना है कि कातिल मर जाते हैं मेरे, मैं न मरता हूं न मर सकता हूं. तर हे जे मैं न मरता हूं न मर सकता हूं, हे ते संविधानाने दिलेले अधिकार आहेत, हे त्या संविधानाने दिलेले हक्क आहेत, या संविधानाने दिलेली कर्तव्य आहेत. आणि हे या आपल्या महापुरुषांनी आपल्याला शिकवलेलं माणूसपण आहे, जे कधीही मरू शकत नाही. यांनी कितीही प्रयत्न केले तरी मरू शकत नाही. आणि ते अबाधित ठेवायचं असेल तर आता हा विद्रोह आपल्याला रस्त्यावर आणायचा आहे. आणि खरोखर सांगतो, हे शेवटचं भाषण मी आता इथं मारून टाकलं तरी परवा नाहीये. वाटेल ती किंमत चुकवायला लागेल आपल्याला. आपली पोरं बाळं जर सुरक्षित ठेवायची असतील, निर्भय ठेवायची असतील, तर हे करावंच लागेल. बाप जादे फार इस्टेटी, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स जमवून जातात. आपल्या पोराबाळांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. त्यांच्यासाठी फक्त एक लोकशाही, धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष आणि निर्भय समाज, एवढंच आपल्याला कमावता आलं तरी पण खूप झालं. आत्ताच्या या संमेलनाच्या दृष्टीने मला इथं बोलवलं, मला बोलू दिलं आणि इतक्या वेळ आपण सर्वांनी ऐकून घेतलं, याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.